आज आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ते जॉईन झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपले तिन्ही ऑफिशियल्स अर्थातच सलग 3 दिवस आणि आजचा चौथा दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी अप्रतिम कामगिरी करत असताना आपण पाहतोय. आणि नेहमीप्रमाणे आमचे गुणलेखक सन्माननीय दरणे गुरुजी येस मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. रुपेश धुरी यांची शेवटची टुर्नामेंट होती. त्यांनी रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. मित्रांनो आपल्या माध्यमातून त्यांना आपण निरोप देऊया, कारण ते उद्या प्रॅक्टिसला असतील, मुलांना गाईड करतील. त्यांचं अप्रतिम करिअर राहिलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी जो इम्पॅक्ट टाकला आहे तो सर्वांना अगदी शिकण्यासारखा आहे आणि प्रेरणा देणारा आहे. सो माझी विनंती आहे आपण बसल्या ठिकाणी जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना निरोप देऊया. वेल डन रुपेश, खूप खूप तुझं अभिनंदन आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रुपेश धुरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये एकाच सामन्यामध्ये एका ओव्हरमध्ये हॅट्रिक, त्याचप्रमाणे मेडन ओव्हर आणि एकाच सामन्यामध्ये 3 लागोपाठ षटकारांची हॅट्रिक सुद्धा केली, तो आपल्या सर्वांचा लाडका रुपेश धुरी आज निवृत्त होतोय. अर्थात प्रोफेशनल क्रिकेटमधून तो निवृत्त होईल. क्रिकेट रक्तामध्ये असतं, क्रिकेट हे आपल्या श्वासामध्ये असतं, क्रिकेट कधी जात नसतं. परंतु त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्यातर्फे सुद्धा अगदी मनपूर्वक शुभेच्छा असतील. आपण पाहतोय थोडासा इमोशनल टच आहे, कारण मित्रांनो अगदी लहानपणापासून या मैदानावरती तो खेळला, बागडला आणि फेमससुद्धा झाला. स्वराज्य अक्षी मंडळाच्या वतीने सुद्धा रुपेश यांचा आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. आपल्या आयुष्याचा बराचसा वेळ त्यांनी आपल्या स्वराज्य अक्षीला दिला आणि सन्माननीय रुपेश यांचा सन्मान इथे केला जातोय स्वराज्य अक्षी या संपूर्ण मंडळातर्फे, संघातर्फे. एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. वेल डन रुपेश, वेल डन, वेल डन, वेल डन. अप्रतिम त्यांचं करिअर राहिलेलं आहे. लहान मुलांना त्यांनी गाईड केलं, कॅप्टन्सी केली, त्याचप्रमाणे गोलंदाजी केली, फलंदाजी केली आणि कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं, क्रिकेटवरती कशा प्रकारे प्रेम केलं जातं, क्रिकेटसाठी कसं वाहून दिलं जातं याचं उत्तम उदाहरण पेश केलं आहे. मनपूर्वक शुभेच्छा रुपेश पुन्हा एकदा. आणि आता मात्र आपण वळणार आहोत या चालू असलेल्या सामन्याकडे. आणि नेहमीप्रमाणे या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या शासकीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. धन्यवाद. पहला ओवर लेके आए हैं श्रीकांत. पहली ही गेंद पर शॉर्ट फाइनल की दिशा में एक आसान सा कैच. पहली गेंद पर ये पहला बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, खैर मकदम करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ और आप सभी को ले चलता हूँ इस शानदार मैदान पर. ओहो, मेरे बिल्कुल ख्वाबों ख्यालों में नहीं था. सिद्धेश्वर तक ने मुझे यहाँ पे गाइड किया है. देखिए मैं यहाँ पे बताना चाहूँगा सुपर 8 अर्थात मराठी में मैं पढ़ के दिखाऊंगा. सुपर 8 मधील जाणारा कर्णधार, शून्यावर आउट होणारा कर्णधार आणि त्या कर्णधाराला सन्माननीय दत्ता नाखवा यांच्यातर्फे सायकल देण्यात येणार आहे. आणि त्या सायकलसाठी पात्र खेळाडू आपल्याला भेटलेला आहे, रोनित नाखवा. रोनित नाखवा थोडासा नाराज असेल, परंतु मनामध्ये खुश सुद्धा असेल. चलिए दोस्तों, ये थोड़ी सी जोक पार्ट
चलिए दोस्तों मैदान में चलते हैं जहां पे श्रीकांत गुरव एक्सपीरियंस क्या होता है, अनुभव किसे कहते हैं और जज्बा किसे कहते हैं, जुनून किसे कहते हैं और डेडिकेशन किसे कहते हैं, डिटर्मिनेशन किसे कहते हैं, नाम याद रखना, नाम है श्रीकांत गुरव। देखिए इस पिच के ऊपर जब जब जरूरत पड़ी तब झाड़ू लगाने का काम, इस विकेट को बनाने का काम, क्यूरेटर का काम जिस खिलाड़ी ने किया है वही। जी हाँ, मगर इसमें तबाह फुल टॉस दे बैठे, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में कोई फील्डर मौजूद नहीं है, वन बाउंस गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर, 4। को मिलने वाली साइकिल, एक ब्रांडेड बाइसिकल रोनित नाखवा ले गए। तकदीर का भी खेल होता है दोस्तों, हालांकि वो खुश नहीं होंगे, मैं जानता हूं, उनका मैच जितना इंपॉर्टेंट है। आहा, कम बैक कम बैक कम बैक, फिर से एक बार किस तरह से कम बैक किया जाता है दिखाते हुए श्रीकांत गुरव। श्रीकांत ने पहली ही गेंद पर एक विकेट चटकाया, दूसरी गेंद पर फुल टॉस दे बैठे। देखिए इंसान गलतियों का पुतला होता है, गलतियां तो होगी मगर उस गलती को सुधारना होगा, दुरुस्त करना होगा। श्रीकांत ने वो किया है। राइट आर्म ओवर द विकेट, श्रीकांत फिर से एक बार, जी हाँ इस पर दबा, लेग स्टंप पर डब्बा खाने के बाद अंदर की तरफ गेंद लाने में कामयाब रहे थे, बाल बाल बच गए, वरना यहां पे गिल्लियों को बिखेर सकते थे। तकदीर का साथ, भाग्य का साथ, किस्मत यहां पे बुलंद है बल्लेबाज की। बाएं हाथ के बल्लेबाज ऋषभ निर्गुले और उनके साथी बल्लेबाज सलामी बल्लेबाज सूरज साड़ावकर। श्रीकांत ने पहली 4 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए। कैन यू बिलीव इट? क्या आप इमेजिन कर सकते हो? 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी। जी हाँ, इस पर जैसे वैसे उस गेंद को खेला जरूर, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया है, लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। चुका है ऋषभ निर्गुले। मैदान से बाहर जाने के बाद अब सूरज साड़ावकर का साथ निभाने के लिए नए नमूदार होते हुए रोहन। जी हां, 30 गज का दायरा यहां पे मौजूद है। पहला ओवर प्रगति पर है, 5 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया है श्रीकांत गुरव अपना एक्सपीरियंस झोंकते हुए। श्रीकांत एक सही मायनों में मैं कहूँगा, देखिए स्वराज अक्षी के 2 खिलाड़ी मेरे दिमाग में बैठ गए हैं, एक पराग और एक श्रीकांत। बहुत साल हो गए, तकरीबन 20-25 सालों का वो दौर। उसके पहले भी गेंदबाजी करते थे, शानदार बल्लेबाजी करते थे। उनका एग्रेशन, उनका एटीट्यूड और उनका पैशन मैंने देखा है। आज भी वही पैशन, भले देर हो चुकी है। जी हाँ, इसमें तो बस स्लोवर 1 गेंद थी, ऑप्शन के बाहर सवाल होकर उस गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड की दिशा में, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। कंधे पर इशारा कर रहे हैं कि कंधा थोड़ा सा बूढ़ा हो चुका है, मगर बूढ़ा शेर भी कभी घास नहीं खाता, ये कहावत। देखते देखते ओवर की समाप्ति, मगर श्रीकांत आपके लिए तालियां बजनी चाहिए। श्रीकांत ने खर्च किए हैं मात्र 4 रन। क्या बात है श्रीकांत। येस, आणि मागच्या सामन्यामध्ये मागच्या सामन्यासाठी काही पारितोषिकं आलेली आहेत। जीत बुरांडे यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय नंदकुमार तांडेल यांच्यातर्फे आलेलं आहे, आणि त्याचप्रमाणे योगेश बुरांडे यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज, आणि हे सुद्धा सन्माननीय नंदकुमार तांडेल यांच्यातर्फे आलेलं आहे।
चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे धनंजय पाटिल आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। 30 गज का दायरा बरकरार रहेगा। 30 गज के दायरे के बाहर 3 खिलाड़ी मौजूद होंगे। डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और उसी के साथ साथ एक फील्डर और हमें ढूंढना पड़ेगा, शायद वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में होगा। धनंजय ने पूरे प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। आहा, ये देखिए उनकी खासियत। वेरी वेल डन धनंजय। धनंजय के बारे में मैं ज़रूर चर्चा करना चाहूँगा। देखिए, धनंजय बहुत ही चतुर, चालाक, चंचल खिलाड़ी है। इस खिलाड़ी ने ज़्यादा जोर नहीं दिया पेस के ऊपर, बस अपनी लाइन एंड लेन को बरकरार रखा। ये देखिए फिर से एक बार, वेरी वेल डन धनंजय। बल्लेबाज को काफ़ी हद तक चकमा तो दिया था, विकेट कीपर थोड़ा सा चक गए। हालांकि विकेट कीपर की भी गलती नहीं होती, क्योंकि बल्लेबाज सामने आते हैं तो वो पूरी तरीके से ब्लाइंड होते हैं और इसी वजह से ये गेंद अंदरूनी सीधा लगकर शॉट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां पे जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, 1 रन मुकम्मल कर लिया और रनों की संख्या को पहुंचा दिया है 5 पर। धनंजय पाटिल ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। डू और डाई मैच है, नॉकआउट मैच है, किसी भी हालत में इस मैच को जीतना है। जितनी मेहनत की है उसका फल लेने का दिन आ चुका है। जी हाँ, स्लोवर वन, फिर से एक बार स्लोवर वन, उसे ढीला तो के साथ खेला था शॉर्ट स्क्वायर लेग दिशा में। खंबा तो उखाड़ दिया है, मगर चतुराई के साथ हिरनों की तरह दौड़ लगाते हुए दोनों भी बल्लेबाजों ने ये रन मुकम्मल कर लिया है। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही रन चुरा लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या 6 रन। आप देख रहे हो ASPL सीजन 5 अक्षी साकर प्रीमियर लीग, ये 5वां संस्करण आप देख रहे हो। बहुत ही खूबसूरत ये मैदान, शानदार ये मैदान, और उसको दुल्हन की तरह सजाया है। इस मित्र मंडल ने जितनी मेहनत की है ना, इतनी मेहनत शायद कोई करता। देखिए किस तरह से खाने बनाए हैं, किस तरह से यहाँ पे अलग अलग डगआउट बनाए हैं, और किस तरह से बैनर लगाए हैं, और किस तरह से यहाँ पे भव्य व्यासपीठ तैयार किया है। मिड विकेटच्या दिशेने, काऊ कॉर्नरच्या दिशेने, त्या हिरव्या पट्ट्याच्या बाहेर तुमची खुर्ची आलेली आहे। एक से डीजे 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 प्लीज मित्रांनो सहकार्य करा, कारण तुमचं सहकार्य नसेल ना तर ह्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतील, वेळ वाया जाईल आणि आमचा सुद्धा फ्लो रिदम तुटणार आहे। सो प्लीज चलिए मैदान पर चलते हैं। एक छक्का तो आ चुका है, फिर से एक बार स्लोवर वन गेंद परख लिया था, बहुत ही खूबसूरती के साथ किया है उससे पुल सक्सेसफुल। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सी मालिका के बाहर, दर्शक दीर्घा में 6। RS चौका है या छक्का है, कितने रन मिलेंगे? 2 रन बहुत ही मायने रखते हैं सिद्धेश। अंतर्राष्ट्रीय स्तर का एक मैच मुझे आज भी याद है, इसी तरह का सिचुएशन, ऑस्ट्रेलिया बनाम भारत वो मैच था। कपिल देव उस वक्त कप्तान थे, और इसी तरह से चौका है या छक्का है, अंपायर जी ने दिया था चौका, और यहाँ पे भी हमारे अंपायर ने दिया है चौका। मगर मैच के मध्यांतर में ऑस्ट्रेलियन कैप्टन कपिल देव से मिलते हैं, उनको कहते हैं कि वो छक्का था। तो कपिल देव अब हमारे सीधे साधे थे, उन्होंने ठीक है चलो ले लो 2 रन। मगर आपको याद है, मैं बताऊँ आगे की बहुत बड़ी बात है, वो उन 2 रनों की वजह से भारत वो मैच हारा था। जी हाँ, यहाँ पे क्या हुआ है, मिस फील्डिंग। जी हाँ, मगर क्या कमाल का कमबैक, बैकअप बहुत ही बढ़िया था। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 18 रन। पहले ओवर में श्रीकांत गुरव ने खर्च किए थे मात्र 4 रन, और इस ओवर में धनंजय ने बहुत ही बढ़िया शुरुआत की। पहली 3 गेंदों में आए थे मात्र 2 रन, मगर उसके बाद एक छक्का, एक चौका, और अंतिम गेंद के ऊपर 2 रन हमें देखने को मिले, और इसी वजह से 14 रन उन्होंने खर्च किए हैं। थोड़ा सा खर्चीला ये ओवर।
सिद्धेश, तो मैं बता रहा था वो मैच भारतीय टीम हार गई थी। देख के उठा के देख लेना, यूट्यूब पर जाकर सर्च करना कि कपिल देव ने वो किस तरह से मैच गवाया था। इस बीच तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज प्रथमेश भाटकर। प्रथमेश भाटकर अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। रोहन पाटिल और उसी के साथ उनके साथी बल्लेबाज सूरज साड़ावकर, ये दो बल्लेबाज मैदान में खेल रहे हैं। कम से कम 60+ रन बनाना चाहेंगे, सपना सजाया होगा, बहुत सारे सपने संजोए होंगे, मगर फिर से एक बार जी हां, यहां पे प्रथमेश भाटकर किस तरह की गेंदबाजी करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी। यहां पे फ्लाइटेड गेंद थी, फुल टॉस, बहुत ही खूबसूरती के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है। गेंद कारपेट को छूती हुई सीमा रेखा के बाहर, रफू चक्कर 4। रनों की संख्या फिर से एक बार ऊंची छलांग लगाकर जा पहुंची है 22 पर। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर, 5 ओवर का ये मैच नॉकआउट मैच है। यहां से किसी भी हालत में जीतना है, डू और डाई सिचुएशन, करो या मरो की स्थिति है। नहले पे दहला देना होगा। अगली गेंद फिर से एक बार प्रथमेश की। हाँ, इस मतबा गेंद तो घूमी थी, बल्लेबाज भी घूमे, शॉर्ट स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया कैच ले लिया है और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। थी, मगर एग्जीक्यूट भी करना होता है। वो एग्जीक्यूशन यहाँ पे नज़र नहीं आया। उन्होंने देख लिया था कि वहाँ पे कोई फील्डर मौजूद नहीं है। अगर 30 गज के दायरे को फाड़ते हैं, तोड़ते हैं, आसानी के साथ 4 मिल सकते हैं, आउट होने का कोई खतरा भी नहीं था। मगर दोस्तों, सोचना एक अलग बात होती है और उसे एग्जीक्यूट करना अलग बात होती है। मैं कितना भी सोचूं कि मैं इंजीनियर बनूं या मैं मास्टर्स करूं, मगर उसके लिए पढ़ाई भी करनी पड़ेगी, उसके लिए मेहनत करनी पड़ेगी। जी हाँ, इस बार लोअर फुल टॉस गेंद, स्लोवर 1 गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ घुटने के बल जाकर कारपेट के सहारे खेला है। डीप स्क्वायर लेग की दिशा में मिलेगा मात्र 1 ही रन। रनों को रोक के रखा है, रनों के लिए तरसा दिया है, रनों के लिए तड़पा दिया है। बल्लेबाज मछली की तरह तड़प रहे हैं रनों के लिए। जिस तरह से बिन पानी मछली तड़पती है, उस तरह से रन नहीं बनेंगे ना तो ये खिलाड़ी भी तड़पते हैं। इस बीच प्रथमेश फिर से एक बार, प्रथमेश ने काफी प्रभावित किया है। वेरी वेल डन प्रथमेश। आहा, ऑर्थोडॉक्स यहाँ पे लेग स्पिन गेंदबाजी, बीचों बीच पकड़े गए हैं पग बदा के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। का लग चुका है सूरज साड़ावकर के रूप में।
अमन नकवा का साथ निभाने के लिए इसी बीच मैदान में नए बल्लेबाज नमूदार हो चुके हैं। आयुष राउल 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 23 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद जरूर थी मगर बैकवर्ड पॉइंट के बगल से निकाल दिया। डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए। पहली ही गेंद पर चौके से आगाज किया है। रनों की संख्या 27। 3 ओवर की समाप्ति के बाद 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मगर आयुष राहुल ने जिस तरह से वीरेंद्र सहवाग के अंदाज से यहां पे अपना अकाउंट ओपन किया है पहली ही गेंद पर चौके की सहायता से, मैं फिर से एक बार उसी 2 लाइन को यहां पे दोहराऊंगा कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। आयुष ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। 6 नंबर पे आए हैं बल्लेबाजी करने के लिए, मगर आयुष जानते हैं इसी तरह से मुझे बल्लेबाजी करनी होगी, तब जाकर इस मैच में हमारा बचाव हो सकता है, बच सकते हैं। कम से कम यहां पे 50 प्लस तो बनाने पड़ेंगे। जी हाँ, सीधे बल्ले से खेला है बॉलर के सर। ओ जहां पे कैच हो सकता था वहां पे कैच ड्रॉप हुआ और मिले हैं 4 रन। नाखवा के बल्ले से आता हुआ यह चौका। अमन पहुंचे 5 पर। टीम का स्कोर जा पहुंचा है 31 पर। अभी भी अंतिम 5 गेंदें आना बाकी है इस ओवर की। उसके बाद एक ओवर यानी कुल मिला के आपके पास 11 गेंदें हैं। धनंजय पाटिल, ये लीजिए फिर से एक बार ऊंची गई है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच पकड़ लिए गए और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। ऊंचा खेला था, गेंद हवा में गई थी, वरना ये 6 भी हो सकते थे या 4 भी मिल सकते थे। पांच विकेट खोए हैं अब बल्लेबाजी करने वाली टीम ने। रॉयल किंग थोड़ी सी फिर से एक बार संकट में घिर चुकी है। विकेट टेकर गेंदबाज यहां पे धनंजय की तारीफ तो बनेगी। मैं सराहना करना चाहूंगा इस खिलाड़ी ने जिस अंदाज के साथ गेंदबाजी की है ना, कैलकुलेटिव रिस्क भी लिया है। कभी बल्लेबाजों को मौका दिया मगर कभी वही मौका उनके पास लौट के आया है। मैंने बार बार यहाँ पे नोटिस किया, उन्होंने किसी भी हालत में जोर आजमाइश करने की जरूरत नहीं है। वो माइंड गेम है, ये माइंड गेम जानते हैं किस तरह से खेलना है। ये देखिए फिर से एक बार फ्लैट बैटेड स्ट्रोक बॉलर के सर के ऊपर से, इस मर्तबा तीर की तरह सीधा डाउन द ग्राउंड। 4 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए विकेट आ रहे हैं मगर चौके भी आ रहे हैं। बल्लेबाज भी गेंदबाजों को परेशान यहां पे करते हुए। धनंजय फिर से एक बार 10-12 कदमों का रनअप। जी हां, फिर से एक बार ऊंची गई है, हवा में गई है, हवा के साथ साथ और ये घटा के संग संग लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद। दर्शक दीर्घा में 6।
है 2 चौके 1 छक्का, मात्र 3 गेंदों का सामना किया आयुष ने। आयुष म्हात्रे आप सभी जानते हैं और उसी नाम से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी आयुष राहुल। यस, आयुष राउत। एक होता है राउत, एक होता है राहुल। जी हां, रनों की संख्या 4 ओवर की समाप्ति के बाद 42 ऑन द बोर्ड। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद। इसका मतलब तकरीबन 10.50 के औसत से यहां पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो आप सभी जानते हैं 52, 53, 54 रन होंगे, मगर ये काफी नहीं होगा क्योंकि जिस तरह से विकेट प्रिपेयर किया है बल्लेबाजों के लिए पैराडाइज ये विकेट, बल्लेबाजों के लिए नंदनवन है ये, और फास्ट आउटफील्ड, और इसी वजह से यहां पे बचना और बचाना बहुत ही मुश्किल होता है। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं यश म्हात्रे। बाएं हाथ के गेंदबाज है यश, नए हैं, नवेले हैं, मगर ऊपर वाले ने अच्छी हाइट से बख्शा है। हाइट का इस्तेमाल करते हैं, उनका हाथ बहुत ही ऊपर से आता है, उसी के साथ बाएं हाथ के होने की वजह से एक नेचुरल एंगल भी क्रिएट होता है, उसका फायदा मिलता है इस गेंदबाज को। यश की पहली गेंद, जी हां, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर ललचाया था, तकरीबन फुल टॉस बनाकर उसे खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर वहां पे श्रीकांत मौजूद थे। एक ही रन यहां पे मिलेगा। इससे 1 रन के साथ 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आयुष राहुल। मात्र 4 गेंदों में उन्होंने अब तक 14 रन बना लिए हैं। ये लीजिए आयुष ऑन द फायर, छोटा पैक बड़ा धमाका 6। कभी धूप कभी छाया, यही है क्रिकेट की माया। अब यहां पे रन बरस रहे हैं, आयुष अपना रौद्र रूप धारण करते हुए। जी हां, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद जाने दिया, उसे वाइड समझते हुए, मगर अंपायर जी टस से मस्त नहीं हुए। इट्स अ फेयर डिलीवरी, ये अपने इशारे से बताते हुए। जी हां, बल्लेबाज आयुष ने यहां पे रिव्यू की मांग की है। अब यहां पे अंपायर के फैसले को उन्होंने चैलेंज किया है। क्या ये फैसला अंपायर की तरफ जाएगा या बल्लेबाज की तरफ जाएगा? हमारे तीसरे अंपायर चौकन्ने हैं, मुस्तैद इसी के साथ डटे हुए हैं। यस, याच दरम्यान जीत बुरांडे यांना विनंती आहे आपलं पारितोषिक घेऊन जावं। सन्माननीय नंदकुमार तांडेल यांच्यातर्फे 1000 रुपयांचं कॅश प्राइज। वेल डन जीत। जीत बुरांडे आणि त्याचप्रमाणे योगेश बुरांडे यांना सुद्धा विनंती असेल आपल्यासाठी सुद्धा नंदकुमार तांडेल यांच्यातर्फे 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे। प्लीज वेलकम योगेश बुरांडे। यस, आपलं पारितोषिक आपण जीतकडे दिलेलं आहे। डिसिजन पेंडिंग आहे सर। अलोक, आम्ही सर्व लोक, तू मात्र अलोक। इट्स अ फेयर डिलीवरी सर। चलिए दोस्तों, कितने गेंदें बची है? 3 गेंदें अभी भी आना बाकी। यश की अगली गेंद, फुल टॉस गया। ओ हो, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, ओवर धक्का हुआ। क्या शॉट था, क्या शॉट ऑफ द मैच में कहूंगा या शॉट ऑफ द डे भी कह सकता हूं। लाजवाब। कमाल कमाल, और यहां पे आयुष की धमाल। सही मायनों में मराठी में अक्सर कहा जाता है खाईन तर तुपाशी,
अन्यथा उपासी। अब यहाँ पे आयुष कहते हुए खेलूंगा तो यहाँ पे फटके के साथ ही बस चौके और छक्कों के साथ अपने पारी को सजाया है। अपनी टीम को 4-4 लगाने वाली ये बल्लेबाजी, 2-3 छक्के और 2 चौके। दीपक साळवकर यांच्यातर्फे 500 रुपयांचा कॅश प्राइज आयुष यांच्यासाठी। फिर से एक बार ओवर द कवर खेलने की कोशिश, मगर हो शानदार एस्टॉनिशिंग ये कैच और आउट। आयुष को जाना पड़ेगा मैदान से बाहर। पण नेक्स्ट मॅच इथे अनाउन्स करणार आहोत। प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर विपक्ष LP ग्रुप साखर, दोन्ही ही संघांचे संघनायक। चला आपण टॉस करण्यासाठी या, मगर मैं यहाँ पे आयुष के ऊपर जरूर ध्यान दूंगा। हा उड़ाया, फिर से एक बार उड़ाया, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार। मिलेंगे रन यहाँ पे 6-6। रन होने की बहुत जरूरत थी और इसको मैंने बार बार आपके सामने पेश किया और आखिरकार यहाँ पे 61 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली 17 गेंदों में मात्र 23 रन थे। उसके बाद जिस तरह से अपनी गाड़ी को 5वें गियर में डाल दिया है, टॉप गियर में दिया है, 11 गेंदों में 38 रन बनाए हैं। और उसमें मैं आयुष राउत इनका जिक्र यहां पे करना चाहूंगा। 8 गेंदों में 26 रनों की इंपैक्टफुल पारी उन्होंने खेली है। चलिए दोस्तों टॉस करेंगे। सन्माननीय रुपेश जी धुरी यांना विनंती असेल सर, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा। कपिल प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं। येस, ओव्हर टू कपिल। धन्यवाद यासिन सर। काय कमाल मॅच म्हणजे होणार आहे, अजून झालेली नाही असं आपण म्हणूयात। चला या प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स आणि LP ग्रुप कॅप्टन, चला या सुजल धावत या। चला रॉयल किंग ग्रुप मैदानामध्ये चला, जेणेकरून आपल्याला जितका वेळ जास्त मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करता येईल। कारण कालचा दिवस आपण लवकर चालू केला आणि मान्यवरांची रेलचेल होती आणि त्यामुळे थोडंसं आपल्याला उशिराने घरी जावं लागलं। आजचा दिवस फायनल डे आहे आणि त्यामध्ये आपल्याला मान्यवरांची रेलचेल अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वेळ खर्च न करता तो सदुपयोग कसा करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या। सुजल धावत या प्लीज, मान्यवर इथे आलेले आहेत। इतका जास्त टाइमपास आपल्याला घातक ठरू शकतो। रॉयल किंग ग्रुप साखर हा संघ प्रथम फलंदाजी करत होता आणि युक्ता स्पोर्ट्स साक्षी असा तो सामना होता। आणि पहिल्या चेंडूवर रोनित नाखवा बाद झाल्यानंतर टेल हँडर्स किंवा मिडल ऑर्डरने ज्या पद्धतीने ते एंड टच दिलाय, कधी कधी आपण म्हणतो की ते टेल हँडर्स असतात त्यांना लायसन टू किल असतं, म्हणजे फक्त मारायचं आहे, बघायचं नाही काय सिच्युएशन आहे, काय करायचं आहे। आपल्या संघाची गरज फक्त मोठा फटका, आणि तेच करून दाखवलंय। येस, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 एक हाय व्होल्टेज होऊ शकतो, कारण LP ग्रुप या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये फक्त 27 धावा बनवू शकला होता आणि त्यानंतर जे कमबॅक केलंय कौतुक त्यांचं सुद्धा असणार आहे। प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स एक पहिल्या दिवशी जिंकला होता आणि एक दुसऱ्या दिवशी सामना जिंकलाय। सो टर्न अँड ट्विस्ट रुपेश दादांना विनंती करतो। येस
LP ग्रुप टॉस जिंकलाय. सो फक्त डिसिजन सांगा. गोलंदाजी करणार. थँक्यू. LP ग्रुप वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड. पण दुसरा सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण शर्यत क्रिकेटमध्ये कधीच संपत नसते. कोणतरी जिंकतो, कोणतरी हारतो, परंतु आज जो जिंकेल ना त्याची चर्चा संपूर्ण 365 दिवस होईपर्यंत होणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर हे 5वं सीझन आहे बेस्ट 5 सीझनमध्ये, आणि हे बेस्ट सीझन असणार आहे कारण आयोजन धमाकेदार झालं आहे. त्याच वेळेला खेळाडूंनी बेमिसाल खेळ केलेला आहे, आणि त्यानंतर आजचा या फायनल दिवसाचा टच तो सर्वांना एक आपण म्हणतो ना अंगावर शहारा निर्माण करेल, यात तिळ मात्र शंका नाही आहे. रोनित नाखवा रॉयल किंग ग्रुपचा संघनायक, दुसऱ्या बाजूला धनंजय पाटील युक्ता स्पोर्ट्स आक्षी टीमचा संघनायक. या दोनही संघनायकांकडे पाहिलं की आक्रमकता ही साफ पाहायला मिळते. परंतु आत्ता आलेला गोलंदाज, ज्या गोलंदाजाने आपल्या वडिलांच्या प्रमाणे क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटची कारकीर्द फुलवलेली आहे ना, खरोखरच कौतुक करावं लागेल. अमन नाखवा मैदानामध्ये आलाय. मागील काही टुर्नामेंट तो चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. राईट हँड राऊंड विकेटने पहिला बॉल फलंदाज पंकजसाठी. पंकजने पहिल्या चेंडूवर त्याला दाखवले आसमान, आसमानी टोले जंग प्रहार, हा घातक प्रहार, वार 6 धावांचा. थँक्यू. पहिला चेंडू या वेळेला ज्या पद्धतीची आक्रमकता आवश्यक होती ती आक्रमकता, तो अग्रेशन पाहायला मिळाला. रडारवरचा बॉल आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. पण या वेळेला हा बॉल अगदी चांगला आहे, कारण वाईड लाईन आहे तिला क्रॉस करून येताना आपल्याला पाहायला मिळाला. थोड्या अंशी शफलसुद्धा आउटसाईड द ऑफ स्टंप पाहायला मिळाले होते, बट वाईड लाईनच्या अलीकडूनच बॉल आला होता. त्यामुळं आपण म्हणूया की अलीकडे पलीकडे या गोष्टींच्या चर्चा करण्यापेक्षा पंचांनी दिलेला डिसिजन हा योग्य आहे. कमबॅक इन डिलिव्हरी अमन नाखवा पुनश्च एकदा पंकजच्या विरोधामध्ये. पण यावेळेला पंकजने तोड़ दिया जाए, मार दिया जाए और इसे मैदान के बाहर भेज दिया जाए असंच म्हणतोय. ठोक दीजिए. गुलाबकर सबसे भारी. पहिला षटकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार. आक्रमकता, आक्रमण हाच यशाचा पहिला मार्ग असणार आहे या मॅचला. तुम्हाला जर जिंकायचं असेल 62 धावांची आवश्यकता आहे, आणि त्यापैकी 12 इथे बनल्या गेलेल्या आहेत. आहा, वंडरफुल मॅच. आहा, यावेळचा बॉल पंच सांगतायत की बाहेर शफल झालेत, गाईडलाईनच्या आतमध्येतून बॉल गेलाय. डेफिनेटली चांगला रूल आहे. डेफिनेटली चांगल्या पद्धतीने बॉलला या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. बॅकफूटवर आले, जी जागा होती पॉईंट, थर्डमॅन किंवा कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, या रिझनमध्ये बॉल ढकलायचा होता, फक्त गॅप स्ट्रोक. परंतु सुई धागा शॉट मारता आलेला नाहीये. पुन्हा एकदा पण आणखीन एक या वेळेला कमबॅक इन डिलिव्हरी. कमबॅक होणं फार गरजेचं आहे. रश्मिन गुरव म्हणतायत की आता पहिल्या 3 बॉलवर 2 षटकार आलेले आहेत, त्यामुळे आता आपल्या खेळाडूंना थोड्या अंशी बक्षीस लावणं फार गरजेचं आहे. रश्मिन गुरव म्हणतायत प्रत्येक षटकार 500 रुपये. येस, 500 पर 6. पहिले 3 डॉट, 2 षटकार, 12 धावा. हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक भूतानी झपाटलाय या प्लेयरला आणि चाललाय मैदानाच्या बाहेर. ठोक दीजिए. थँक्यू. भूतानी झपाटलंय, कारण बघा पहिला जो चेंडू होता तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दुसरा चेंडू अगदी काउच कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये लँड झाला. पण त्यानंतर गोलंदाजाने ज्या पद्धतीने कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली जी गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, म्हणजे
ऑफ स्टंपला सोडून जाणारी गोलंदाजी, ज्या अँगलने चेंडू बाहेर पडत होते आणि फलंदाज वारंवार बॅकफूटवर पंच किंवा स्लाइस करण्याचा प्रयत्न करत होते, त्यामध्ये आलं अपयश. आणि त्यानंतर पुढे टाकला बॉल आणि झपाट्याने वेगाने आला आणि फलंदाजाचा फुटवर्क न पाहता त्याने बॉलचा स्पीडसुद्धा इथे कॅरी करता आलेला नाही आणि त्यानंतर विकेट मिळालेली आहे. येस, चौकार षटकारासाठी रश्मीन गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, कारण त्यांना माहीत आहे ही मॅच किती महत्त्वाची आहे. इज्जत का सवाल आहे, कारण नेहमी म्हणतो ना की या नॉकआउट्स मॅचमध्ये जो संघ जिंकतो त्या संघाला आणि त्या संघाचं वर्चस्व पुढील काही दिवसांमध्ये किंवा त्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. पण एक चर्चा पहिल्या सत्रामध्ये अशी होती की रोनित नाखवाला बाद करायचा आणि संघ अडचणीत टाकायचा, परंतु बाकीचे प्लेयर हे आउट ऑफ सिलेबस असतात, हे नेहमी आपण पाहिलेलं आहे. यानंतर डेफिनेटली रोनित नाखवा म्हणजे साखर एक्सप्रेस म्हणून त्याला अलिबाग तालुक्यामध्ये संबोधलं जातं. टाईम इतका स्पेंड होतोय पंच, आम्ही तुम्हाला कळू, पण पाहूयात. पहिल्या 2 ओव्हर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा 1 विकेट अशी उच्च नीच दर्जाचं हे षटक आपण पाहिलं आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून रोनित नाखवा धनंजय पाटीलच्या विरोधामध्ये अलॉंग विथ द कापेट किंवा टुनटुन उड्या मारत सशासारखा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला फॉरवर्डला क्षेत्ररक्षक होते. निश्चितपणे 1 धाव मिळतात. हे पॉवर प्लेचं अंतिम षटक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सजवलेलं आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑनला थोडंसं वाईट ठेवलेलं आहे आणि कधी कधी आउटसाईड ऑफ स्टंप थोडेसे खोलात बॉल टाकले जातील. कधी कधी बॉल चुकला तर तो ऑफ स्टंपला ढकलला तर मात्र एक्स्ट्रा कव्हरसुद्धा सजवलेला आहे. चांगली फिल्डिंग, नॉर्मल फिल्डिंग आहे मी म्हणेन. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट स्वीप कव्हर आपण म्हणूयात. येस, डेफिनेटली दुसरा बॉल या ओव्हरमधील मितेश जगू पहिलाच बॉल फेस करत असताना गोलंदाजाचा खराब मारा फक्त पाहत बसला आणि पंच 2 हात समांतर करतात दानिश सर. श्रीलंकेची एक लीग सुद्धा या दानिश सरांनी ॲज अ अंपायर म्हणून कव्हर केली होती. सो डेफिनेटली कर्जतची आता सध्या राष्ट्रवादी चषक झाला होता, तिथे सुद्धा त्यांचा अंपायरिंगचा जलवा आपण पाहिला. असे दानिश सर खास खोपोलीवरून या स्पर्धेसाठी आलेले आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आहा, कभी धूप तो कभी छाया है. आणि अमन नाखवाच्या हातातून झेल सुटलाय आणि निराशा अगदी आपण पाहतोय रॉयल किंग ग्रुपच्या त्या संपूर्ण पेंडॉलमध्ये पाहायला मिळते. आणि तिथे रश्मीन गुरव टाळी वाजून म्हणतात, वाचला रे वाचला, बच गया सांबा, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि एक झेल सुटल्यानंतर काय होतं तर रोहित शर्माचा 264 धावांचा तो विश्व विक्रम सुद्धा आपण पाहिलेला आहे. सचिन तेंडुलकरने 2011 मध्ये पाकिस्तान विरोधामध्ये 75 धावांची जी खेळी केली होती ना, ती खेळी सुद्धा आठवावी लागेल. आडव्या बॅटने खेळलाय आणि या वेळेला गोलंदाजाच्या अंगात धुमशान आलाय आणि डीजे मास्टर सुद्धा म्हणेल. थँक्यू. रोनित नाखवा हा असा गोलंदाज आहे, त्याच्याकडे तेज तर्रार चेंडू टाकण्याची सुद्धा शैली आहे. त्याच वेळेला तो लेग कटर सुद्धा बॉल टाकतो, कधी कधी आतमध्ये आणतो, कधी कधी यॉर्कर टाकतो, कधी कधी वाईड यॉर्कर टाकतो, कधी कधी आखूट टप्प्याचे चेंडू टाकतो. म्हणजे जर एखाद्या गोलंदाजाकडे इतकी विविधता जर असेल, मग विविधतेने नटलेला हा आपला भारत देश सुद्धा आहे. किती जाती आहेत, किती प्रजाती आहे, किती भाषा आहेत आणि या संस्कृतीमध्ये आपण ज्या वेळेला येतो ना, आणि ही संस्कृती आपल्याला किती आवडते. आणि तशाच पद्धतीची रोनित नाखवाची गोलंदाजी सुद्धा आपल्याला आवडण्यासारखी आहे. परंतु युक्ता स्पोर्ट्स साक्षी हे संघ म्हणतील आता या गोलंदाजाला नजर लावावी लागेल. मग रॉयल किंग ग्रुप म्हणतील की तुम्ही नजर लावलीत तरी आम्ही नजर लावण्याच्या आधी आम्ही काजळाचं टीट लावलेलं आहे या गोलंदाजाला. 2 विकेट डाऊन झाल्यानंतर अखिल ठाकूर आलाय, डावखुरा फलंदाज. काय उंच फटके त्याने पहिल्या दिवसामध्ये मारले होते, म्हणजे लांब लांब षटकार मारण्याचा हातखंडा आहे. डावखुरा फलंदाज असल्यावर थोडासा चॅलेंजिंग असतं पॉवर प्लेमध्ये आणि हे चॅलेंजेस स्वीकारण्यासाठी नेहमी रोनित तयार असतो. धनंजय पाटीलचा खेळी ही फार महत्त्वाची असणार आहे. पण या वेळेला हा फुटवर्क नव्हता, यहा मारे या वहा मारे, फ्रंट फुट पर आए या बॅक फुट पर जाए. जर आणि तर अगर मगर के चक्कर में फलंदाजाने हा चेंडू डॉट खेळला.
किंवा कवर एक्स्ट्रा कवर खाली होतं, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड ऑफ द क्रीज ठेवलेला आहे आणि त्याच वेळेला शॉर्ट एक्स्ट्रा कवर आणि ती मोठी गॅप आहे आणि त्या गॅपमध्ये ढकलायचा होता, परंतु गती गोलंदाजाची आणि त्या मतीने टाकलेली गोलंदाजी फायदेशीर साबित झाले. पण यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. इम्पॅक्ट लाईन चांगली होती, परंतु विकेटला मिस करण्याचं जे सेक्शन आहे ते मात्र खाली राहिलेलं आहे. वॉट अ बॉलिंग, वॉट अ फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी बाय रोनित. कारण पंच हेच सांगतात की एक्झॅक्टली आपण हे विचारणं सुद्धा धरणे सर गरजेचं असतं ना, की एक्झॅक्टली काय घडलंय. कारण हेड पोझिशन बॉल टाकल्यानंतर पडत असते कधी कधी आणि त्यानंतर काही गोष्टी घडतात, त्या गोष्टी आपल्याला समजत नसतात आणि त्यामुळे या गोष्टींची आपल्याला विचारण्याची क्षमता किंवा ती ॲबिलिटीसुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. पाहूयात एकंदरीत काय घडतंय. उचललाय बॉल, क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला तैनात आहे. एक तेरी दुसरी मेरी पर दोनों भी हमारी असं म्हणत या ओव्हरमध्ये बिलांची नागिन निघून विकेट क्रमांक 3. सो मच. बघा आपण म्हणतो ना धरणे सर, नाट नस्तर नरपटी या विषयांवर सुद्धा आपण कधी कधी जास्त विश्वास ठेवत असतो, परंतु त्यापेक्षा आपण कधी कधी म्हणतो हाताच्या रेषा एखाद्या, आपण म्हणतो ना की ते हात बघणाऱ्याला दाखवल्या की तो सांगतो की हे भविष्य आहे, परंतु हाताच्या रेषांवर जर भविष्य असतं मग शेतकऱ्याचे हात हे मातीतच असतात, कोळी राजाचे हात हे मेहनतच करत असतात. मग त्या मेहनतीवर मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवा. मेहनत मेहनत आणि मेहनत, ही मेहनतच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय प्राप्त करून देऊ शकतात. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये अमन नाखवा आणि त्याच्या साथीने कर्णधार रोनित नाखवानी ही केलेली गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली. ओव्हर क्रमांक 2चा जर विचार केला फक्त 2 धावा आल्या आणि त्यामध्ये महत्त्वाच्या 2 विकेट्स आल्यात. पण विचार करावा लागेल धनंजय पाटील आणि त्याचा हा आता या प्रेशराईज सिच्युएशनमध्ये खेळ. काल मी विचारला होता लाड सरांना प्रश्न की हाऊ टू हँडल प्रेशराईज सिच्युएशन. त्यावेळेला त्यांनी म्हटलं की स्वतःवर विश्वास ठेवून तुम्हाला खेळ करावा लागेल. अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला जर खेळता आलं तर यश हे तुमच्या सोबतच उभं राहणार आहे. परंतु ज्या वेळेला रोनित नाखवा आणि रॉयल किंग ग्रुपची रणनीती युक्ता स्पोर्ट्स अक्षीच्या विरोधामध्ये सेकंड इनिंगमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळते, त्यावेळेला धनंजय पाटील स्वतःला थोडासा काम ठेवते. कीप काम अँड हिट हार्ड या तत्वाचा वापर करून तो या पॉवर प्लेच्या षटकानंतर उर्वरित 18 बॉलमध्ये ज्या 48 धावांची आवश्यकता आहे ना, त्याची पूर्तता, त्याची भर किंवा ती मारामारी, ती धावांची असणारी आसुसता ती कशा पद्धतीने भरून काढेल हे फार महत्त्वाचं आहे. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक सजवला आहे, कारण रिव्हर्सचा फटका एखादा येऊ शकतो, त्यासाठी प्रोटेक्शन आवश्यक आहे. ऑफ साईडच्या दिशेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरसुद्धा आहे. पाहूयात एकंदरीत काय घडतंय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, फ्रंट फुटवर आलाय, बॉलला ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. गेलीच पाहिजे तसंच काहीतरी. म्हणजे आता धनंजय पाटील हे नाव ऐकल्यावर आपल्याला असं वाटेल की चला हा चेहरा आणि याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन आपण त्याला फॉलोसुद्धा केलं पाहिजे. काय जबरदस्त फटका होता. आता प्रोटेक्शन वाढवलं आहे, शॉर्ट कव्हरला आणि एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक ॲड केलं. शॉर्ट स्क्वेअर लेगचा बाहेर तिकडे घेतला क्षेत्ररक्षक, डीपला ॲड केलेला आहे, मिड विकेटला सुद्धा आहे डीपमध्ये आणि लॉंग ऑफला सुद्धा आहेत. पण यावेळेला आडव्या बॅटने हा प्रहार, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, षटकार, 6 धावा.
त्यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकार 500 रुपयाचं बक्षीस. परंतु मॅच जशी जशी जवळ येईल ना ते पारितोषिक 1000 2000 किंवा 5000 सुद्धा बदलित होऊ शकतं. पण जर आणि तरच्या गोष्टी आहेत धरणे सर. काल आपण पाहिलं की एक कॅच पकडा, बर्फाची गाडी, 10,000 रुपये, 2.5 गुंठे जागा, ती सुद्धा खोपटाजवळ म्हणजे जेटीजवळ. स्कोअर झालेला आहे या 10 धावांच्या मदतीने 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये बरं, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर 10 धावा. धनंजय माने आणि त्यांचा तो डायलॉग, धनंजय माने इथेच राहतात का? मग आम्ही म्हणू की धनंजय पाटील अक्षीमध्येच राहतो का? तर नाही. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर त्याचा खेळ हा तो अगदी बहरवत असतो. पण यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वाईड आणि गाईडलाईनच्या त्या गॅपमधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सुटकेचा श्वास सोडलाय, कारण सळो की पळो करून सोडलं होतं. एक ऑफ साईडच्या दिशेला, दुसरा ऑन साईडच्या दिशेला, एक एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. आणि अशा पद्धतीची जर फटकेबाजी होत असेल तर गोलंदाजाच्या मनामध्ये नेहमी द्विधा मनस्थिती निर्माण होते. गोलंदाज ऋषभ, यावेळचा हा बॉल मैदानाच्या किंवा पिचच्या विकेटच्या बाहेर टाकलाय आणि म्हणावं लागेल लूट लिया हमने खुद को, हमें तो. भूषण राऊत यावेळेला गोलंदाजी करत आहेत आणि त्यांनी टाकलेला हा नो बॉल. ऋषभ निरगुळे ना? भूषण आहे का? ॲक्शन चेक करायची आहे की वेदर इट इज फेअर ऑर नॉट. पण बऱ्याच गोष्टींची धरणे सर आपल्याला चर्चा करावी लागेल, कारण जशी जशी ही स्पर्धा पुढे गेली तशी तशी बक्षिसांची खैरात अधिकच वाढायला लागली. मैदानामध्ये पाणी नेलं तरी चालेल आता, तोपर्यंत डिसिजन चेक केला जाणार आहे. पण ओव्हर क्रमांक 3मध्ये आपण आहोत, ज्या वेळेला पहिले 2 बॉल, 1 चौकार 1 षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर 1 डॉट बॉल पाहिला आणि त्यानंतरचा हा चेंडू नो बॉल तर आहे, पण ॲक्शन चेक केली जाणार आहे वेदर इट इज फेअर ऑर नॉट. कारण आपण म्हणतो युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. मग आता तुम्हाला लढावं लागेल. मग घरातला एखादा तुमचा भाऊ जरी तुमचा अपोनंट असेल तरीसुद्धा इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण त्यांचा हात तसाच फिरतोय आणि नो बॉल आहे, मैदानाच्या बाहेर किंवा विकेटच्या बाहेर पडला होता. समुद्राच्या सान्निध्यामध्ये जो वाऱ्याचा प्रवाह येतोय त्यामध्ये मैदानामध्ये वातावरण जे गरम आहे त्याला मैदानाच्या बाहेर थोडंसं शांत केलं जाते, त्याला गारवा निर्माण करतोय आणि तोच गारवा नेहमी आपल्याला हवासा असतो आणि त्यासाठी झाडं लावणं फार गरजेचं आहे मित्रांनो. सुरूच्या बनात नारळी फोबळीच्या बागांची साथ मिळते, आंब्याची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत आणि त्यांच्या त्या हवेच्या अगदी सुंदर गारव्यामुळे मैदानाच्या बाहेर जे सावलीचा आडोसा ते धरून जे प्रेक्षक बसलेले आहेत ना ते म्हणतात क्या कूल है, क्या कूल है, क्या कूल है. पण आपण जर मतांचा जर विचार केला तर मातब्बर खेळाडू मैदानामध्ये असून सुद्धा 50-50% मुकाबला मैदानामध्ये जारी आहे. जब तक धनंजय है तब तक वो छोडेगा नहीं, तोडेगा ही तोडेगा आणि जरूर तोडेगा. आणि त्याला रोखायचं असेल तर एक वादळी गोलंदाजी किंवा एक आपण म्हणतो ना चक्रव्यूह आखावा लागेल आणि त्या जाळ्यामध्ये त्याला फसवावा लागेल, नाहीतर हा नो बॉल आहे. येस, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. धनंजय ऑलरेडी शफल झालाय आणि उचलत असताना बॅटच्या अस्पष्ट कडेला बॉल लागून स्क्वेअर लेगला गेलाय. डीपमधून फिल्डर प्रोटेक्ट करण्यासाठी आले, जे की अगदी सीमारेषेवर प्रोटेक्टिंग करत होते आणि प्रोटेक्शन खूप चांगलं केलंय. 1 धाव आलेली आहे, 1 धावेच्या मदतीने तितकासा दबाव होणार नाहीये. धावा झालेल्या आहेत 26. 15मध्ये 36ची आवश्यकता, 14मध्ये 36ची आवश्यकता, 14 बॉल 36ची आवश्यकता. 1 बॉल 1 धाव आणि प्रत्येक मुमेंट ही फार महत्त्वाची असणार आहे. आणि आपण म्हणतो ना प्रत्येक क्षण हा खास असतो क्रिकेटमध्ये आणि ही स्पर्धासुद्धा तितकीच खास आहे. मी ज्या वेळेला या स्पर्धेचं मला इन्व्हिटेशन मिळालं त्यावेळेलाच मी म्हणालो होतो की ही स्पर्धा आपल्याला करावीच लागेल, कारण धरणे सर या स्पर्धेमध्ये जे पाहायला मिळतं ते आणखीन मला असं वाटते अलिबाग तालुक्यामध्ये न किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठे पाहायला मिळत नसेल. असे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टींवर सुद्धा चर्चा आपण निश्चित करणार आहोत. लेफ्ट हँड बॅटर
यश मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या ठेंगाखालून बॉल शॉट फाईन लेगला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत 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 सन्माननीय हरिश्चंद्र नाकवा इथे आलेले आहेत. त्यांना विनंती असणार आहे, तुम्ही आम्हाला दिसतायत प्रेक्षकांमध्ये, या दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पण त्यांना आपल्या सत्कारापेक्षा ही मॅच फार महत्त्वाची वाटते आणि प्रत्येकालाच ही अस्वस्थता लागलेली आहे ना की क्वालिफिकेशनचं बक्षीसपात्र होणारा दुसरा संघ कोणता असणार. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा कधी कधी आपण म्हणतो ना की ती एक कॅल्क्युलेशन आणि ते आपण म्हणतो ना की तो संघ आपल्यासोबत लागला की कोणती रणनीती आखायची हे आधीच चालू होतं. मग आपण म्हणतो की रोनित अँड दैव वॉरियर्स आधीच त्या रणनीती आखण्यासाठी सज्ज असणार आहे, कारण ते ऑलरेडी सुपर 4मध्ये गेलेत. पण यावेळचा दिशाहीन बॉल आर पार सीमा पार षटकार. प्रत्येक ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर असं काही घडलंय आणि त्यामुळे सामना अगदी द्विधा मनस्थितीमध्ये जातोय, टर्न अँड ट्विस्टमध्ये बदलतोय. ओव्हर क्रमांक पहिल्याचा विचार जर आपण केला तर शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली, ओव्हर क्रमांक 2च्या सुद्धा शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली आणि ओव्हर क्रमांक 3च्या शेवटच्या बॉलवर मोठा फटका आलाय. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 12 चेंडू 30. आणि आपण म्हणतो ना की सेकंड लास्ट ओव्हर टेनिस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते. ज्या वेळेला तुम्ही धावा डिफेंड करण्यासाठी जाता, चेस करण्यासाठी जाता, त्या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये जितक्या जास्त बनवायचा प्रयत्न असणार आहे ती ॲबिलिटी सिद्ध करावी लागेल. परंतु कॅप्टन व्हर्सेस कॅप्टन सिद्धेश, खरोखरच हे बॅटल जर जो यशस्वी होईल तो सामनासुद्धा जिंकेल किंवा प्रथम क्रमांकाचा मानकरीसुद्धा होईल. कारण या 2 संघांमध्ये जी बॅलन्स टीम आहे अन्य काही संघांमध्ये तशी दिसत नाही आहे. कारण रोनितच्या संघामध्ये आपण जर पाहिलं तर टेल हँडरसुद्धा खूप मोठे फटके मारू शकले, पण धनंजय पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. त्याचे वार आपण लीग स्टेजमध्ये पाहिलेले होते की रिव्हर्सचे फटके, गोलंदाजी, फलंदाजी, कॅप्टन्सी हे त्याने दाखवलेलं आहे. परंतु जो विषय मी नेहमी चर्चेला आणतो, प्रेशराईज सिच्युएशनमध्ये काय बिखरते वो अक्सर निखरते, बिखरने वाले ही निखरते असं सुद्धा आपण म्हणूयात. पण न डगबगता जो कॅल्क्युलेट करून क्रिकेट जर खेळेल बॉलच्या मेरिटप्रमाणे किंवा बॉल प्रत्येक बॉलमागे किती धावा बनवायच्या आहेत, कोणत्या बॉलरला टार्गेट करायच्या आहेत, या ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे, किंवा माइंडसेट असेल की शेवटपर्यंत आपण थांबलो तर मॅच फिनिश करू शकतो, या माइंडसेटने जर चालला तर धनंजय जिंकू शकतो. पण रोनित म्हणेल याच ओव्हरमध्ये याचा खात्मा केला तर मात्र विजय आपला निश्चित होणार. आपटलेला बॉल, आहा, वंडरफुल डिलेव्हरी. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. सरप्राइजेस फार आवश्यक असतात. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये गिफ्टच्या शॉपमध्ये जाऊन एक सरप्रायझिंग गिफ्ट घ्यावा. यस, व्हाईट बॉलचा बाउन्सचा तो व्हाईट बॉल आहे की नाही, डोक्याच्या वरून बॉल गेलाय का, त्या गोष्टी चेक करायच्या आहेत. आपण त्या सरप्राइजेसचा विचार करत होतो ना की फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन वीकमध्ये आपण जातो आणि त्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये गेल्यावर कोणत्या तरी दिवशी आपण आपल्या प्रिय व्यक्तीला जो गिफ्ट देतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि ते सरप्राइजेस पाहून येस 12मध्ये 30 पाहिजेत. पण या बॉलच्या नंतर जे काय घडेल त्यानंतर इक्वेशन आम्ही सांगू. दानिश सर म्हणतात की 1 बाउन्स, फेअर डिलेव्हरी आहे, 1 बाउन्स आहे. कारण मी म्हणेन तो बॉल अगदी डोक्याच्या जवळून विकेट किपरच्या हातामध्ये गेला आहे. सो डेफिनेटली खूप चांगला डिसिजन आहे. प्रवीण सर म्हणजे लेदर क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. दानिश सर म्हणजे मातब्बर पंचांपैकी एक आहेत. म्हणजे त्यांचं लक्ष ज्या पद्धतीने शाळेत एका खोडकर मुलाकडे शिक्षकांचं लक्ष जसं असतं ना तसं या मॅचकडे आहे. पाहूयात, 11मध्ये 30ची आवश्यकता. मोठा फटका, ये आया और गई भस पानी में छरान.
10 balls 24 रन्स नीड टू विन. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे आणि या खेळामध्ये आत्ता या मॅचमध्ये 10 मध्ये 24ची आवश्यकता आहे. धनंजय वर्सेस रोनित, बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. बॉलला ड्राईव्ह केलाय, स्वीप कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, पण 2 धावा आणि त्यांचा विचार करत असताना त्या 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. टाळ्यांचा कडकडाट, एका बाजूला निराशा, एका बाजूला आनंददायी वातावरण आणि एका बाजूला आपण पाहतोय वडिलांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद. एका बाजूला एका वडिलांच्या मनामध्ये हीच इच्छा आहे, कब मेरा बेटा विकेट निघालेगा. डॉट बॉलवर गोलंदाजाला भर द्यावं लागेल. फलंदाजाच्या रडारमध्ये बॉल न टाकता त्याच्या विचारांच्या पलीकडचा बॉल टाकावा लागेल आणि त्याच्या रणनीती उधळून टाकाव्या लागतील, तरच या मॅचमध्ये होऊ शकते कमबॅक. पण अशा वेळेला रोनितने आपला ट्रेडमार्क बॉल टाकलाय, जो गती आणि मतीचा पूर्णपणे वापर केलाय. म्हणजे लेग कटर बॉल अपयशी ठरला. त्यानंतर आपण पाहिलं ऑफ कटर बॉल टाकला, तो बॅकफूट पंच करताना आपल्याला पाहायला मिळाला. पण यानंतरचा बॉल, रोनितकडे ही विविधता आहे. विविधता असली की गोलंदाज नेहमी यशस्वी होतो आणि या चेंडूवर सुद्धा तेच पाहायला मिळालं. 8 मध्ये 22, 8 बॉल 22 रन्स. दमछाक तर होणार, उन्हाचा तडाखा, कारण 12चं ऊन आहे, 12:30 वाजलेले आहेत आणि मैदानामध्ये प्रत्येकाचे 12 वाजलेले आहेत ना. हे मैदानामध्ये उपस्थित असणारे म्हणजे पंचसुद्धा म्हणतील आमचे सुद्धा 12 वाजलेत. कारण ज्या पद्धतीची मॅच ही रंगलेली आहे, दानिश सर तर अगदी हसत आहेत, कारण त्यांना समजतच नाही की ही मॅच यहाँ जा रही है या वहाँ जा रही है, कहाँ जा रही है ये मॅच, हमें भी पता नहीं है सर. आता ही मॅच पनवेलवरून पेणपर्यंत आले, पेणवरून सुटून वडखळला आलेली आहे, परंतु आक्षीमध्ये जाईल की ती साखरमध्ये जाईल, पुलावर आले, हद्दीजवळ आलेली आहे. पण या वेळेला गाईडलाईनच्या बाहेरून बॉल टाकलाय. दबाव, दडपण आणि आपली विचार करण्याची पद्धत ही जर प्रतिस्पर्धीला कळली तर मात्र तो तुमच्या त्या रणनीतीच्या आधारावर त्याचा खेळ हा रंगवत असतो. आणि असाच खेळ धनंजय पाटील करतोय. म्हणजे त्याला समजलं की आता आउटसाईड दी ऑफ स्टंप यॉर्कर येईल आणि त्या आधारावर तो त्याला फॉलो करत होता, पण तो गाईडलाईनच्या खूप बाहेरून बॉल गेलाय. डेफिनेटली चांगला बॉल प्रतिस्पर्धी संघासाठी, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ये धुंड लिया है, धुंड रे साजना म्हणत बॉल हवाई सफर. लगेल 7 बॉल 15 और एक बची है, इसे भी मारना चाहते हैं वो. पण या चेंडूला मारत असताना आपण म्हणतो ना की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. तो शाप जर लागला तर काय होऊ शकतं. या बॉलवर सिंगल आली तर स्ट्राईक मिळू शकते धनंजयला, पण या बॉलवर एखादा डॉट बॉल आल्यावर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक एंडला जाऊ शकतो. कदाचित तो डॉट बॉल काढण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाला मिळू शकते, किंवा या चेंडूवर मोठा हिट आला तर मात्र इक्वेशन क्रिस्टल क्लिअर होऊ शकतं, जवळपास येऊ शकतो. परंतु या बॉलवरचा जो संग्राम रंगलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. येस डेफिनेटली किती चांगला असू द्या, पण आपल्याला सिंगलपेक्षा जास्त काही करायचं नाही आहे. धनंजयनी हे ओळखलं, स्ट्राईक घेतली. यालाच म्हणतात ही आक्रमकतेनंतरचा जो एक आपण शांतता, आणि त्या शांततेनंतरचा हा एक आपला वेगळा रणनीतीचा डाव, हा डाव आखत असताना इथे धनंजय पाटील यशस्वी झालाय. आपण नेहमी म्हणतो सिद्धेश ना की महत्त्वाच्या गोलंदाजावर ज्या वेळेला आक्रमण होतं, अटॅक होतो, आणि त्यावेळेला तो संघ, प्रतिस्पर्धी संघ हा अडचणीत सापडतो. आणि अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात हे प्रत्येकाला माहीत आहे. कारण शाळकरी मुलांपासून त्या अडचणी असतात ना की त्यांना लवकर उठावं लागतं. म्हणजे 7ची शाळा असेल तर त्याला 6:30 वाजता उठवावं लागतं. आणि त्या अडचणी आईवडिलांसमोर सुद्धा असतात ना.
आणि तशाच अडचणी या क्रिकेटच्या पटलावर आहेत. प्रत्येक बॉलवर म्हणजे आमचे धरणे सर म्हणतील की 7:30ची शाळा असेल तर आम्हाला 6:30ला उठावं लागते आणि 7लाच पोचावं लागते शाळेमध्ये, कारण आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला लवकरच पोचावं लागते. कारण एखादा खोडकर विद्यार्थी असला की तो कदाचित लेट आला की त्याला अगदी एखादी छडी किंवा एखादा टीकेचा शब्द तो वापरून त्याला थोडंसं आपल्या दबावामध्ये ठेवणं फार गरजेचं असतं. आता झालेले आपल्यावर संस्कार, आपल्याकडे असणारा एक्सपिरियन्स, आपण या मैदानावर सेट झालेलो आहोत आणि त्यानंतर आपण जर इथून जिंकवली नाही मॅच तर मात्र काय, टीम मीटिंग नाही घ्यायची, अजून मॅचेस व्हायच्या आहेत मित्रांनो. रोनित नाखवाला या संपूर्ण सीझनमध्ये याच मॅचमध्ये फक्त षटकार मारलाय, बाकीच्या कोणत्याच मॅचमध्ये षटकार त्याने खाल्ला नव्हता. आहा, म्हणजे आपल्याला जसप्रीत बुमराला जसं षटकार मारला नव्हता विश्वचषकामध्ये तसाच उल्लेख करूयात. पण यस, 6मध्ये 14 टायमिंग, यस टायमिंग आहे, ओके. अब मजा आएगा, असली मजा है क्रिकेट का. पण जर आणि तर आता पुन्हा एकदा त्या इक्वेशनला थोडंसं उलगडून पाहूयात. 6 बॉल 14 कंपल्सरी चेसिंग, म्हणजे या 6 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर आपण विचार केला ते म्हणतील एखादा मोठा फटका ॲट द स्टार्ट ऑफ ओव्हर, म्हणजे पहिल्या 2-3 बॉलमध्ये आला तर इक्वेशन जवळपास येऊ शकतं. पण या स्टार्टिंग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा संघ एखादी विकेट प्राप्त करतोय, म्हणजे स्पेशली ती धनंजयची जर मिळाली तर मात्र या सामन्यामध्ये मजा येऊ शकते. आयुष राऊतने ज्या 8मध्ये 26 बनवल्या होत्या त्या टर्निंग पॉईंट ठरल्यात. पण आणि तोच आलाय आयुष राऊत हे राऊत करतील का काम, कारण फलंदाजीमध्ये करून दाखवलंय. लेदर क्रिकेट खेळण्याचा त्याच्याकडे असणारा थोडासा अनुभव तो वापरला आणि तो योग्य पद्धतीने वापरला तर प्रतिस्पर्धी संघाचा जो महत्त्वाचा खेळाडू आहे, 100 नंबरी सोनं आहे, त्यासमोर आपलं नाणं खणखणीत वाजवायचं असेल, कारण मैदानावर फक्त पैशांचा आपण म्हणतो ना की नोट्स आहेत, जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. पंच आपण पण या डिस्कशनकडे थोडंसं वळाल अशी मी विनंती करतोय. डीप पॉईंट सजवला आहे, लॉंग ऑफ आहे, वाईड ठेवलेला आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. रोनित नाकवा इतका वेळ नाही चालणार, कारण इतका वेळ सर आता जर टाइमपास झालं तर तुम्ही पेनल्टी देऊ शकता, आयोजकांकडून सूचना आलेली आहे. या 6मध्ये 14 रिव्हर्स खेळलेला आहे, प्रोटेक्शन ऑलरेडी लावलेला आहे आणि पायाने अडवलाय. आता पहिले लगाना चाहिए था, कारण ज्या वेळेला रोनित पुढे येऊन थांबला होता तो वाट बघत बसला आणि वाट बघता वाट लागले. 2 धावा पूर्ण, म्हणजे आपण म्हणतो ना की विहिरीमध्ये जाऊन एखादी ती आपण पाय पकडून उडी टाकावी, तशा पद्धतीची उडी धनंजयने स्ट्राईक एंडला टाकले. सर प्लीज रोनित, यानंतर तुम्हाला पेनलाइज केलं. प्रत्येक बॉल निशी तुम्ही एकत्र येऊ नका. आता एकत्र येण्याची गरज होती का, कारण इतका वेळ नाही चालणार. प्रतिस्पर्धी संघ जर तुमच्यावर त्या दृष्टीने जर बघत असेल मग पंचांना सुद्धा तुम्ही जो दिलेला निर्णय तुम्हाला तो मान्य करावा लागेल. इतकं कठोर व्हायला लावू नका, कारण स्पर्धा ही आनंदायी वातावरणामध्ये पूर्ण झालेली आहे आत्तापर्यंत. त्यामुळे कठोरतेकडे न वळता या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा अगदी सामील व्हायचं आहे. 5 बॉल 12 धावा. गोलंदाजाचा चेंडू खरंच चांगला होता, म्हणजे पडल्यानंतर तो आतमध्ये आला होता. आयुषचं कौतुक करावं लागेल. आयुषला आयुष्यामध्ये उद्ध्वस्त व्हायचं आहे की यशस्वी व्हायचं आहे, या 2 गोष्टी त्याच्यासमोर आहेत. जर फेमस व्हायचा असेल तर मात्र हा सामना प्रतिस्पर्धी संघाच्या घाशातून एखादा पाठीमध्ये धपाटा मारून तो घास बाहेर काढावा लागेल, किंवा त्या घासामध्ये मधला एखादा खडा व्हावा लागेल. तो दाताखाली आल्यावर आपसुकच तो घास बाहेर निघू शकतो आणि तशाच पद्धतीची ती गोलंदाजी करावी लागेल. 5मध्ये 12ची आवश्यकता धनंजयच्या विरोधामध्ये. आयुष या वेळेला बॉल चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे
आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थ्रो लवकर फेकलाय, पण त्यानंतर तो खूप शॉर्ट राहिलाय. अँड दिस इज ऑल अबाउट एफर्ट्स. क्रिकेटमध्ये एफर्ट्सला, कमिटमेंटला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. रेली स्प्रे घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे. पण पुन्हा एकदा धरणे सर, जर आणि तर शिवाय क्रिकेट असतं नसतं या चर्चा आपण करणार नाही आहोत. परंतु हे क्रिकेट आता थांबलंय त्या जर आणि तरवरच बऱ्याचशा गोष्टी रंगलेल्या आहेत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा थरार कालपासून चालू झालेला आहे. अक्षय पाटील मोन्या पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे हिट मारून बाद झाल्यानंतर त्यानंतर त्यांच्याच गावातील प्रतीक आणि त्यानंतर मंदार म्हात्रेंनी फलंदाजी करून त्याच्या संघाला विजयी करून दिलं. पण तदनंतरच्या काळामध्ये येस रोनित प्लीज कोऑपरेट विथ अस. एकत्रित येऊन पैसे मिळणार असतील तर खास करून तुम्ही एकत्रित या. बघा सेमीफायनल आणि फायनल 2 ओव्हरची किंवा 1 बॉलची सुद्धा आम्ही फायनल पाहिलेली आहे. 1 बॉलची सुद्धा फायनल झालेली आहे या वर्षीच आपल्या विभागा अलिबाग तालुक्यामध्ये. कुठे झाले सांगणार नाहीये, नाही तर म्हणतील सांगाच आता. शहाबाजची जी असोसिएशन आहे ना तिथे 1 बॉलची फायनल झाली होती मित्रांनो. टॉसवर पण आम्ही फायनलचा मुकाबला खेळलोय. रायगड शूटिंग बॉलची ती सिलेक्शनची मॅच आणि आपल्याच विभागातील मानकोळेचा बहिरीजाबाडाचा संघ होता आणि मांडवकरचा संघ होता आणि तो टॉसवर बहिरीजाबाडा संघ सामना जिंकला होता. 4 चेंडू 10 धावा. मोठा फटका आडवा बॅटने खेळून काढलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अचूकतेने पकडलाय पण फेकी खराब झाले. आहा ये क्या हुआ, अब ये मोए से बेहतर नहीं होगा. आता रंगात आले मॅच. कारण धनंजय पाटीलने मागील 3ही चेंडूवर 2 धावा लुटलेल्या आहेत आणि माइंडसेट हेच बोलतोय, माझा माइंडसेट हेच बोलतोय की धनंजय पाटील थकलाय. आता तो थकल्यानंतर गोलंदाज आयुष कशा पद्धतीने चेंडू टाकेल. एक मोठा हिट आणि त्याच्या शोधामध्ये असणार आहे. 3 बॉल 8 ची आवश्यकता. 3 बॉल्स रिमेनिंग 8 रन्स नीड टू विन. युद्धनीती, रणनीती आणि या रणनीतीच्या जोरावर चाललेलं हे क्रिकेट आणि तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली की विजय कदाचित प्रतिस्पर्धी संघाच्या घशामधून निघू शकतो. आयुषने आतापर्यंत स्वतःला सिद्ध करणारी गोलंदाजी 3 चेंडूंवर केलेली आहे. परंतु प्रसिद्ध व्हायचं असेल तर घाम हा गाळावाच लागेल आणि त्यासाठी मैदानामध्ये संघर्ष जारी आहे. संघर्षाशिवाय यश सुद्धा मिळणार नाहीये. आणि अशा वेळेला आपटलेला बॉल दिशा से भटके, बल्लेबाज ने लगाया है हटके शॉट, गेंद मैदान के बाहर. 6 रन. पण धरणे सर, अशा मॅचेस तुम्ही ॲज अ स्कोरर म्हणून बऱ्याच पाहिल्या असतील. 5 मध्ये 1 सुद्धा झालेली यावर्षी आपण पाहिलेली आहे. 2 चेंडू 2. कौन जीतेगा. पण धरणे सर हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. या चेंडूवर जर डॉट बॉल आला, विकेट आली तर फार मजा येऊ शकते. पण या चेंडूवर मोठा फटका किंवा एकेरी धाव आली तर टेन्शन वाढू शकतं युक्ता स्पोर्ट्ससाठी. पण दुहेरी आली तर मात्र रोनित नाखवाचा हा संघ रॉयल किंग ग्रुप हरू शकतो. आणि जर आणि तर 11 खेळाडूंच्या साथीने आपल्याला खेळावं लागेल. साथ बढ़ेंगे तो ही आगे बढ़ेंगे. आगे बढ़ने के लिए क्या आवश्यक होगा, आपको मेहनत करनी पड़ेगी. आणि त्याशिवाय काहीच नाही आहे. बऱ्याच मॅचेस आपण पाहिल्यात. म्हणजे T20चा तो विश्वचषक, त्यामध्ये बाथवेटने लगावलेले ते षटकार स्टोक्सच्या विरोधामध्ये आणि त्यानंतरच्या विश्वचषकामध्ये ज्या वेळेला स्टोक्स खेळला त्यावेळेला त्याने इंग्लंड संघासाठी पहिला विश्वचषक जिंकून दिला होता. नशिबाच्या गोष्टी आहेत. आहा सरळ बॅटने बाणासारखा सरळ मैदानाच्या बाहेर. धनंजय पाटील नाम तो सुनना ही पडेगा.
लावलेले आहेत. धनंजयनी 5 षटकार 1 चौकार आणि यशने 1 षटकार लगावलेला आहे. तर ते पारितोषिक आमच्यापर्यंत सुपूर्द करायचं आहे, जेणेकरून आम्ही ते सुद्धा आमच्यापर्यंत यस दादा येतीलच, यात तेवढं मात्र शंका नाही.